1. पारायण सुरू करण्याची तारीख. शनिवार 14 मार्च 2026 पासून पारायण सुरू करावे. शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी प्रकट दिनी सांगता करावी. 2. पारायण सुरू करण्यापूर्वी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. देवघरात श्री स्वामी समर्थ यांचा फोटो, मूर्ती समोर ठेवावी. दिवा, अगरबत्ती लावावी, फुले किंवा तुळशी अर्पण करावी. नंतर संकल्प घ्यावा. 3. संकल्प उदाहरण. मी अमुक नाव स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेकरिता आणि प्रकट दिन निमित्ताने श्री स्वामी चरित्र गुरुलीलामृत याचे सप्ताह पारायण श्रद्धेने करीत आहे. 4. रोज पारायण करण्याची पद्धत. रोज शक्यतो एकाच वेळेला पारायण करावे. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र जप 11 किंवा 21 वेळा. श्री स्वामी समर्थ जप करावा. नंतर ग्रंथाचे वाचन सुरू करावे. 5. सप्ताहात वाचन कसे करावे. सप्ताह पारायण असल्यामुळे ग्रंथ 7 दिवसांत पूर्ण करावा. दिवस 1 शनिवार सुरुवातीचे अध्याय. दिवस 7 शुक्रवार प्रकट दिन उर्वरित अध्याय व सांगता 6. पारायण करताना नियम 7 दिवस शक्यतो सात्विक आहार घ्यावा. खोटे बोलणे वा टाळावा. दररोज श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावे. गुरुवारी किंवा शेवटच्या दिवशी प्रसाद करावा. 7. शेवटच्या दिवशी मार्च 20 पारायण पूर्ण झाल्यावर आरती करावी. तारक मंत्र जप. स्वामींना नैवेद्य दाखवावा. प्रसाद वाटावा. 8. सांगता प्रार्थना. हे स्वामी समर्थ महाराज, माझ्याकडून झालेले पारायण तुमच्या चरणी अर्पण आहे. माझ्या व माझ्या कुटुंबावर कृपा करावी.